देशाच्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला हादरवणारी घटना घडली आहे। देशाच्या सरन्यायाधीशांवर तेही सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न झाला। एका वकिलानं हे कृत्य केलंय। सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्यात आला। राकेश किशोर या वकिलानं हे कृत्य केलंय। या प्रकाराने न्यायव्यवस्थेच्या मुळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर 1 मध्ये सरन्यायाधीश भूषण आर गवई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असताना अचानक एक धक्कादायक प्रसंग घडला। राकेश किशोर नावाच्या 70 वर्षीय वकिलानं सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा कर्मचारी तात्काळ पुढे सरसावले आणि किशोर यांना ताब्यात घेतलं। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं या वकिलाचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालयातील हा प्रकार पाहून सर्वजण हादरले, मात्र सरन्यायाधीश गवई यांनी शांतपणे सुनावणी पुढे सुरू ठेवली। ते उपस्थित वकिलांना संबोधित करत म्हणाले, या सर्व गोष्टींची काळजी करू नका, या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही। तसंच सोशल मीडियावर या टिप्पणींना जे वळण मिळालं त्यामुळे हा प्रकार वाढलाय असंही त्यांनी नमूद केलं। सरन्यायाधीश सुखरूप आहेत आणि पोलीस वकील किशोर याची कसून चौकशी करतायत। मग सर्वोच्च न्यायालयात नेमकं हे का घडलं पाहूयात। याला पार्श्वभूमी आहे मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या प्राचीन मंदिराशी निगडीत। खजुराहो हे जागतिक वारसा स्थळ आहे। तेथे 12व्या शतकातील 7 फूट उंच शिरच्छेदित विष्णू मूर्ती आहे। या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यासाठी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता। याचिकाकर्त्यांनी मूर्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती, मात्र सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली। ते याचिकाकर्त्यांना म्हणाले, जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा। तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा। या टिप्पणीमुळे याचिकाकर्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकला। खजुराहो मंदिर परिसर हा चंदेल राजवंशाच्या वास्तुकलेचे प्रतीक आहे। विष्णू मूर्ती ही त्रिभंग मुद्रेतील आहे आणि तिचा जीर्णोद्धार हा सांस्कृतिक वारसा संरक्षणाचा मुद्दा आहे। मात्र न्यायालयाने हस्तक्षेप नाकारला, ज्यामुळे हिंदू संघटना आणि सोशल मीडियावरून टीका होत होती। किशोर यांनी हा हल्ला सनातन धर्माच्या अपमानाविरुद्ध असल्याचं म्हटलंय। या घटनेची दखल बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतली। राकेश किशोर यांना तत्काळ निलंबित केलं। बीसीआयच्या अध्यक्षांनी हे वर्तन न्यायव्यवस्थेच्या सन्मानाला धक्का देणार आहे, शिस्तभंग प्रकरणी कारवाई होईल असं म्हटलंय। दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या घटनेची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले। त्यांनी केलेल्या एक्सपोस्टमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी संवाद साधल्याचा उल्लेख केलाय। तसंच सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्यानं प्रत्येक भारतवासी संतप्त झालाय। अशा निंदनीय कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही, हे अत्यंत निंदनीय आहे। अशा परिस्थितीत सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेली शांती ही कौतुकास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलंय। या घटनेनं न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेवर आणि धार्मिक संवेदनशीलतेबाबत चर्चा सुरू झाली। संविधानापेक्षा सनातन धर्म मोठा आहे का असं प्रश्नही विचारले जाऊ लागले। सरन्यायाधीश गवई शांत राहिले, मात्र अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाय आवश्यक आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।